शिक्षण, एज्युकेशन, शिक्षण व्यवस्था, ज्ञान जे एका वर्गाच्या नव्हे, कोणत्या जातीच्या नव्हे, कोणत्या कॅटेगरीच्या नव्हे, कोणत्या समूहाच्या नव्हे, कोणत्या समाजाच्या नव्हे, तर अखंड मनुष्य धर्माच्या, अखंड पृथ्वी तलाच्या ज्ञानाचा आधार, जगण्याचा आधार म्हणजे एज्युकेशन, शिक्षण. ज्याच्यासाठी प्रश्न विचारताना, ज्याच्यातले लूप होल्स दाखवताना, ज्याच्यातल्या चुका दाखवताना आपल्याला देशद्रोही ठरवलं जातं. देशद्रोह म्हणजे काय याचा विचार करण्यापेक्षा देशप्रेम म्हणजे काय, देश काय आहे, त्या देशासाठी आपण का लढतोय याची जाणीव करून देतं ते म्हणजे ज्ञान, जे येतं शिक्षणातनं. ज्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या मनात देशप्रेम जागृत होतं, ज्या विज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या मनामध्ये या देशाच्या भविष्याप्रती एक तत्परता आणि संशोधनाची वृत्ती जागृत होते. ज्ञान माणसाच्या जगण्याचा मुख्य आधार. नीट समजून घ्या, ज्ञानाची व्याख्या समजून घ्या, तरच देशप्रेम हे खऱ्या अर्थाने तुम्ही आपल्या मनामध्ये आणि समाजासाठी जागृत व्हाल. आपल्या मनामध्ये एक ठिणगी तुम्ही अशी पेटवाल की ज्याचा अंगार जो 1857 ला जागा झाला होता, जो 1947 ला जागा झाला, पुन्हा 1951 ला जागा झाला, आणि त्यानंतर हा प्रचंड ठिणगीचा अंगार, या ठिणग्या एकत्र येऊन स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःला मिळणाऱ्या शिक्षणासाठी, न्याय हक्कांसाठी अखंडपणाने लढतोय. हीच ती लढाई, हाच तो अंगार, हीच ती ज्वाळा, हेच ते आंदोलन, हीच ती मोहीम जी तुम्हाला माणूस म्हणून जिवंत ठेवते, जी तुम्हाला मनुष्य असल्याची जाणीव करून देते, मुळात जाणीव करून देते, स्वतःला मिळणाऱ्या ज्ञानासाठी लढायला शिकवते.